योजना सुरू झाल्यानंतर आपण त्याचं KYC सुरू केलं आणि वेगवेगळे जे डेटाबेस होते त्याच्याशी कंपॅरिझन सुरू केलं, ज्याच्यामध्ये इन्कम टॅक्स विभागाकडनं आपण माहिती घेतली, सरकारचे जे काही कर्मचारी आहेत त्यांचं जिथनं पेमेंट होतं त्या पोर्टलमधनं आपण माहिती घेतली, जो काही आपला परिवहन विभाग आहे याच्यामध्ये मोटरची ओनरशिप कोणाकडे आहे, 4 व्हीलरची, याच्या डेटाबेसची माहिती घेतली, रेशन कार्ड याच्या डेटाबेसची माहिती घेतली। तर लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी एक मोठी खुशखबरी आहे। देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणाले ते तुम्ही ऐकलेलं आहे। त्याचबरोबर तुम्ही जर विचारता की पैसे यायला उशीर का होतो, तर त्यांच्या बोलण्यातून तुम्हाला समजलं असेल की पैसे यायला उशीर का होतो, नेमकं कोणती प्रोसेस करावी लागते, त्याचबरोबर पैसे नेमके जमा कधी होणार हे देखील तुम्हाला एक प्रश्न पडलेला आहे। तर ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे। तुमच्या खात्यामध्ये पैसे कधी जमा होणार आणि किती रुपये जमा होणार, म्हणजे 1,500, 2,100 रुपये किंवा 3,000 रुपये, नेमके पैसे किती येणार आणि कधी येणार हे देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ काय लांब नाही, छोटाच आहे, 2 मिनिटाचा व्हिडिओ, लईतले 2 मिनिटाचा व्हिडिओ आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। त्यामुळे तुम्हाला सांगतो की 1,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। तुमच्या खात्यामध्ये 21 रुपये आणखी कोणती घोषणा झालेली नाही। 21 रुपये काय मालांच्या खात्यामध्ये आलेत असं बोलतात, परंतु अशी कोणतीही घोषणा झालेली नाही। त्यामुळे 1,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहेत सध्या तरी, आणि 21 रुपयाचा निर्णय पुढे जाऊन होईल। परंतु 3,000 रुपये ज्या महिलांना मागचा हप्ता आला नाही त्यांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये देखील येऊ शकतात, आणि ज्या महिलांना आता म्हणजे 1,500 रुपये जमा होणार नाहीत त्यांच्या खात्यामध्ये रक्षाबंधनच्या आसपास 3,000 रुपये देखील येऊ शकतात। आणि तुम्हालाही 10 ते 15 तारखेच्या आसपास तुमच्या खात्यामध्ये 1,500 रुपये देखील येऊ शकतात। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये होतं एवढंच। आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र। 10 ते 15 तारखेदरम्यान तुमच्या खात्यामध्ये पैसे याची शक्यता जास्त व्यक्त केली जात आहे।